SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डिंकाचे लाडू बनवतोय। आता त्याच्यासाठी मी सगळं 100 ग्राम घेतले। खाली काजू आणि बदाम थोडेसे जास्त आहेत। हे अक्रोड आहे, बदाम आहे, मगजतरीचे बी आणि टरबूजचे बी आहेत, अंजीर आहे, पिस्ता आहे आणि डिंक आहे। आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत। आणि हे मनुका आहे, सुकं खजूर आहे, ओला खजूर आहे आणि हे सुकं किसलेलं खोबरं आहे। आता आपण बनवायला घेऊया। खसखस पण टाकणार आहे। आता आपण थोडं थोडं घी टाकून सगळं तळून घेऊया। सगळ्यात पहिले आपण बदाम भाजून घेऊया। आता भाजून झाले आहेत, काढून घेऊया। आवाज यायला लागला पटपट। आता एका मोठी परात आहे, त्याच्यात टाक। आता काजू टाकूया। काजू सोबतच पिस्ता टाकते, जास्त भाजायचे नाही आपल्याला। याच्या आधी मी मेथीचे लाडू पण टाकले, खजूरचे लाडू पण टाकले। तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। ही अशी वस्तू काही थंडीमध्ये खायची वस्तू काही, आपले जॉईंट दुखतात ना त्याच्यासाठी पण चांगले आहेत। अंगात कॅल्शियम वगैरे कमी असते त्याच्यासाठी चांगले। थंडीमध्ये दाबून खायचं असतं हे। सगळं आपण आता एकत्रच टाकते मी। मनुका आपल्याला वाटायचे नाहीये, मनुका आहेत ना अख्खेच ठेवायचे आपल्याला। खाली आपल्याला बदाम, काजू किंवा पिस्ता, अक्रोड, खजूर हे वाटून घ्यायचे। चांगले फुगायला आले की मग काढून घेऊया। तुम्ही पण नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा। हे बघा किती छान फुगून आलेत सगळे मनुके। मनुका वाटायचे नसतात। एका भांड्यामध्ये काढून घेते मी। हे जॉईंटसाठी खूप पौष्टिक आहेत, चांगले आहेत, पोरांना पण देऊ शकता। आता ही टरबूजची बी आणि मगज बी आहे, ते पण भाजून घेऊया। अक्रोड भाजून घेऊया। हे तिसरे टाइम लाडू बनवते मी। 2 टाइम टाकलेत मी, तुम्ही बघू शकता यूट्यूबवर। माझे SK कुकिंग यूट्यूब चॅनल आहे। कमेंट करत राहा, तुम्ही कमेंट करत नाही। सगळं तिकडंच होतं, काढून घेऊया आपण ते। आता याच्यात थोडंसं आपण घी टाकूया, थोडंसं, म्हणजे आपल्याला डिंक चांगलं भाजता येईल म्हणून थोडंसं घी टाकलंय मी। लागता भाजूया, कारण की एक चमची नाही टाकू शकत, फुगणार नाही व्यवस्थित मग।
बघा डेक पण आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. डेगला पण आपल्याला वाटायचं नाही, खाली हातानं असं चुरून घ्यायचं आहे थोडंसं. मग आपल्याला लागणार नाही डेंगचे लाडू आहेत म्हणून. खाताना डेंग अख्खा लागला पाहिजे. तसेच प्रकारे सगळे अजून थोडे थोडे भाजून घेऊया. डिंकाचा लाडू आहे तर डिंक जास्त पाहिजे. आता हे आपण खोबरं टाकूया. खोबरं खूप सुंदर आहे, केस आहे तो. 2 वाटे भरून टाकते. त्याच्यात थोडासा कच्चापणा निघून जाणार तेवढंच वाटून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं पण भाजून झालं आहे आपलं, काढून घेऊया. तीळ टाकते. तीळला पण चांगलं भाजून घेऊया. तीळ आपले भाजून झाली, तडतड करायला लागले, ते काढून घेऊया. आता हे खसखस आहे, थोडीशी परतून घेते आणि गॅस बंद करते. त्याच्यातच ती शेकून जाणार. गॅस बंद केला मी, याच्यातच राहू देते. वाटून घेऊया. याला काय भाजायची गरज नाही. खजूरला बारीक वाटून घेऊया. याला हे बघा बारीक झालं आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे डीग आपल्याला वाटायचे नाही आहे, असेच ठेवायचे आहे बघा. असे छान असे चुरा होऊन जातो आहे. हे साईडला ठेवूया. आता हे आपण थोडं थोडं करून हे वाटून घेऊया. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोट हे सगळं थोडं थोडं करून वाटून घेऊया. हे बघा असं एवढं जाड आहे. अजून जाडं पाहिजे तर जाडं वाटू शकता. थोडंसं माझ्यानं बारीक झालं आहे तरी ठीक आहे. एवढं काढून घेऊया एका साईडला. हे बघा थोडंसं असं दरदरा वाटून घेतलं आहे. जास्त लागणार पण नाही, खाताना दाताला असे लागतात ना ते पण नाही लागणार. व्यवस्थित वाटून घेतले. आता मी खजूर आणि अक्रोट हे अंजीर हे वाटून घेऊया. आता हे बघा आपलं हे मिक्सरमध्ये वाटून घेतले मी खजूर आणि अंजीर. थोडंसं घी टाकूया, खजूर टाकूया वाटलेलं. खजूर पण आपण गरम करून घेऊया. आता हे मिश्रण आहे ना टाकूया याच्यात आपण. हे खजूर का आपण वाटून घेतलेत ना सुकेवाले ते टाकते. हे सगळं मिक्स करूया व्यवस्थित. मी परातमध्ये ओतून घेतलंय.
सगळं आपला ड्रायफ्रूटला खजूर लागलं पाहिजे, म्हणजे गोड लागलं पाहिजे. मिक्स करते व्यवस्थित. आता याच्यात आपल्याला लागता घी टाकून लाडू वळून घ्यायचे. चांगलं मिक्स. थोडेसे हलका हाताने आपण ह्याच्यानं असं चुरून घेऊया. सगळं असं मिक्स करून घेऊया. हे आपले जॉईंट दुखतात ना हातापायाचे, त्याच्यासाठी खूप चांगले आहेत. मनुका पण असेच टाकते मी. थोडंसं गरम होतं ना ते, म्हणून मी चमचानं केलं. आता आपण हातानं बनवूया, थोडंसं घी टाकून मिक्स पण व्यवस्थित होणार आहे बघा. हाताचं काम वेगळंच असतं. गरम आहे हे बघा, अशी चांगली वळत आहे. घी लागलं तेवढंच टाकायचं आपल्याला, पण घी टाकणार आहे मी. अजून घी टाकलं नाही आहे, ते आपण तळलं ना त्याच्यात घी असतं ना. हे बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून टाकलं आहे. आता आपण थोडंसं घी टाकूया, थोडंसं मीन्स हे थंडीमध्ये खायला मजा येते. बाकी टाईम आपण बनवत नाही, खात नाही ना, तर थंडीमध्ये मग आपल्याला बनवायला लागतातच मेथीचे लाडू. आमचे मेथीचे लाडू खाऊन झाले. 2 किलोचे मेथीचे लाडू बनवलेले, ते पण खाऊन झाले. हे डिंकाचे लाडू आहेत. आता टाकायचं विसरून गेले, मेन इन्ग्रेडियंट टाकूया थोडेसे वरून टाकणार आहे मी. लावून मिक्स करून घेऊया. वेलची पावडर टाकायची अजून. हे बघा वेलची पावडर टाकते 2 टीस्पून, 2 चमचा भरून. लागलं तर परत घी टाकू शकतो आपण. आणि हे सगळं मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे. अर्ध मग आपल्याला आडणं लागणार, अर्ध गोड लागणार, म्हणून मी सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित. आता किती मोठे पाहिजे त्या हिशोबानं तुम्ही लाडू बनवू शकता. सगळं टाकून झालं आहे. हे बघा छान बांधल्या जात आहेत. आता आपण असे सगळे बांधून घेऊया. लाडू झालेत आपले बांधून. हे बघा आता एवढंच राहिलंय. लाडू बघा छान तयार झालेत आपले. मी असे मोठे मोठे बनवलेत थोडेसे. आता ही थोडीशी खसखस आहे त्याच्यावर टाकून देते. सकाळी नाश्ता करायचा आधी एक लाडू खाऊन घ्यायचा. हे सगळे पौष्टिक आहेत. आता मी नंतर याला सगळीकडे पसरून टाकून देणार. हे बघा आपले लाडू किती सुंदर बनले. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? डिंकाचे लाडू आहेत, फक्त डिंकाचे लाडू आहेत. मी याच्यात पीठ काय नाही घातले, पीठ नाही घातले, कसलेही पीठ घातले नाही. फक्त ड्रायफ्रूट आणि डिंक जास्त घेतला, 200 ग्राम डिंक टाकला आहे मी याच्यात. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, लाईक शेअर सबस्क्राईबर करा. थँक्यू.